कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। खेळता खेळता दोन ग्रुपमध्ये भांडण झालं नाही हे कसं शक्य आहे? हाऊस पार्टीच्या टास्कमध्ये टग ऑफ वॉर खेळताना गावरान ब्रोसचं एक वेगळंच रूप दिसून आलं। आपलाच संघ जिंकावा म्हणून एकमेकांवर तुटून पडले आणि त्यांच्यात भांडणही झालं। सुरू फक्त करताना तुमच्या पट्टीच्या मागे, पण जेव्हा गेम सुरू होईल त्याच्यानंतर सेंटर लाईन जी टीम आधी क्रॉस करेल ती टीम हरली। रेडी पुष्कर सर, अँड गो। आम्ही वडलं जे पैलवाननी हिसका दिला तसे आम्ही डायरेक्ट त्यांच्या पायाकडेच गेलो। तर डायरेक्ट त्या खुर्ची पास करून त्या खुर्चीकडेच गेली डायरेक्ट। मला तर कळलंच नाही की कधी आम्ही तिथे ओढलो गेलो। एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर। हळूहळू या 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 पुढे या। आता ही जी राऊंड होणार आहे, दोन दोन फ्रेश जोड्या येणार, रिपीट करायच्या नाहीत। चला तुमच्या ठरल्या दोन जोड्या या राऊंड मध्ये जे कोणी जिंकेल त्यांना पॉइंट मिळणार आहे 4। आणि अजून एक ट्विस्ट सांगतो, याच्यानंतर अजून एक राऊंड होणार आहे, पण ती राऊंड कशी होणार, किती पॉइंट असणार ती ही राऊंड झाल्यानंतर मी सांगेन। मजा येणार आहे। रेडी स्टेडी अँड आणि आता फायनल राऊंड होणार आहे 3 पॉइंट साठी। तुमच्याकडे आता 2 जोड्या राहिल्यात, बरोबर? यांच्याकडे एक जोडी राहिली आहे, किमया नाही आहे, ओके आय अंडरस्टँड। पण शत्रुघ्न राहिलाय, तुमच्याकडे 2 जोड्या राहिल्यात ज्यांनी भाग घेतला नाहीये, त्यातली कुठली तरी एक जोडी भाग घेणार आणि शत्रुघ्न बरोबर एक तुमच्यातली कुठलीही मुलगी भाग घेणार। ओके, कडनं कोण येतोय? रामा आणि नीता। वडून आणा राम्या। आपल्याला बघायचं आता संबळ वाजवणारे हात जिंकतायत की जंगलात धनुष्यबाण करणारे। रेडी स्टेडी 1 2 3 सर हे निघलं, आमचे काय चुकीचे ते निघाले। मग ते टीमला कळायला पाहिजे, युनिटला कळायला पाहिजे। त्यांना बोलवा, मग त्यांना त्यांना नाही सांगा सांगवले, मी तुम्हाला कुठं सांगवलंय? मी त्यांनाच नाही सांगवलंय, तुला कुठं बोलायलंय? कुठे? अरे मग याला काय गरज आहे भांडायची? मी टीमला सरांनी सांगवलंय, याला काय गरज आहे? अरे पण आमची काय चुकी मग आहे? मी तुला म्हटलंय काय? तिथे दिप्याला म्हणलं मी, बाबा आमची काय चुकी आहेत? गावात तुमच्या बाजूस साराखले, तुम्ही जर आमच्या बाजूला असता तर तसं झालं असतं तर तुम्ही काय म्हणला असता? झाली गेम, एकदा गेम झाल्यावर गेम झाली। मी तुला म्हटलंय काय? दिप्या नीट बोल काय? मी तुला म्हटलंय काय? युनिटला बोला, मी चांगलं म्हटलं. मी तुला म्हटलंय काय? काय करणार आहे? थांब, काय करणार? थांब जरा। आमच्याकडे जे काय लॉन वगैरे एरिया होता त्याच्यात पाय घसरत होते आणि टास्क नीट नव्हता होत, तर आम्ही फक्त मुद्दा मांडला। त्याचं एवढं रिॲक्शन काय द्यायची गरज होती? जेव्हा तुमच्याबरोबर चांगलं होतं तुम्ही बोलता हा हा गेम चांगलं आहे, आणि जेव्हा तुमच्याबरोबर वाईट होतं तर अनफेअर आहे।
कुछ भी असं कसं चालेल ना? पहिल्या गेमला ऋषिकेश आणि तू होतास तेव्हा तुम्हाला तिथं आन्सर वाटलं नाही जेव्हा आम्ही इकडे सगळे असे होतो तेव्हा तुम्ही बोललात का काय नाही ना मग तुमच्या इकडचं गवत सरकलं तुमची चुकी आहे याला मग काय करायचं होतं? मी युनिटला म्हणालतो, मी सरस मी म्हणालो, याला काय करायचं होतं माझ्या अंगावर तापायची? आता एक म्हणणार की आम्ही जिंकलोय म्हणजे म्हणणार की काय कोणतरी अरे विषय तो नाही भाई, मी सरस मी म्हणालतो, मग याला तापायची काय गरज होती? विषय सोडा विषय सोडा. ते लावून घ्या सर. ठीक आहे सर लावून घेऊन परत उद्या सर परत दुसऱ्या match होती. जागेवर परत जाऊ होईल. चालेल. काय होईल ते होईल परत उद्या मॅच परत हात जे 3 राऊंड झाले ते मग परत होऊ द्या, आम्ही पाहून. छोटा बच्चा आहे तू छोटा बच्चा आहे अथर्व टीमला शांत कर. तूच कसलं धावत इथं येतोस? मला नाही अजून मला नाही कंट्रोल होत. एक तर घरचं खायचं आणि दुसऱ्याचं ऐकून घ्यायचं आपल्याला नाही पटत तसं. कॅप्टनच असं आहे म्हटल्यावर काय करायचं कुठेतरी असं खरंच वाटतंय की अनुश्री अथर्वला मोटिवेट करते भांडणं करायला किंवा गेम वाईट करायला किंवा काय माहिती काय त्यांना असं वाटतंय की ते जास्त दिसतील किंवा त्यांचं हे वर्क होतंय वगैरे काही असेल त्यांचं कॅल्क्युलेशन, ते नाही चालणार. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण हे विसरतोय का की आपण एक गेम खेळतोय, एक्झॅक्टली एक स्पर्धा आहे. ते जिंकत होते हो की नाही? तुम्हाला अपॉर्च्युनिटी होती, तुम्ही तो गेम जिंकलात. जेव्हा ऋषिकेश आणि दीपक दोघेही होते बरोबर. त्याच्यानंतर परत त्यांना एक अपॉर्च्युनिटी मिळाली, ते वरती गेले. त्यानंतर इक्वल अपॉर्च्युनिटी दिली होती दोन्ही टीमला. पण मला वाटतं ही पद्धत नाही झाली गेम नंतर रिॲक्ट व्हायची. मला नाही सांगायचं आता कोण जिंकलंय कोण हरलंय, तुम्ही आपापसात ठरवून टाकलंच आहे मगाशी. मी नॉमिनेशनचं वेगळं काहीतरी करणार होतो, पण आता तुम्हाला दोघांनाही शिक्षा म्हणून तुम्ही दोघंही आपापल्या टीम्समधनं एक पेअरला नॉमिनेट करणार आहात, जी तुम्हाला वाटते की एलिमिनेट व्हायला पाहिजे. आणि पनिशमेंट आहे तुमची, ही शिक्षा आहे तुम्हाला. चलो गुड नाईट. थँक्यू पुष्कर सर. प्लीज कम या. चला या. पण एका घरात राहत असताना भांडणापेक्षाही मैत्री महत्वाची आहे हे त्यांच्या लक्षात आलं. माफी मागून एकमेकांना सॉरी बोलून आपले गावरान ब्रोज पुन्हा एकत्र आले. एक काहीतरी फार मोठ्या घडामोडी झाल्या होत्या आपल्या घरामध्ये. काही गेम खेळायचा म्हटलं की थोडंफार आर्ग्युमेंट्स होत राहतात. आपल्यामध्ये घराघरामध्ये गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा गोष्ट वेगळी असते. पण कोणी पाहुणे येतं तेव्हा मला वाटतं आपण एक प्रकारची शिस्त जरा पाळली पाहिजे, है ना? सो गोईंग फॉरवर्ड आपण ते लक्षात ठेवूया. खूप असं थोडंसं एम्बॅरेसिंग होत होतं की असं नव्हतं वागायला पाहिजे सगळ्यांनी आणि खूप रिग्रेट होतं मनामध्ये. पण मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगितली होती नॉमिनेशन बद्दल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.